नमस्कार मंडळी, मी कोकणीवंश आणि या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आत्ता तुम्हाला दिसत असेल मी कारण की गावाला आहे आणि तर मित्रांनो ऊन पण खूप आहे. तर हे बघा आता माझ्या पाठी दिसत असेल तुम्हाला. आता मी माझ्या म्हणजे आमच्या गावाच्या रस्त्यावर आहे. मेन म्हणजे आमच्या गावाकडे आत्मीय रस्ता होतो त्या रस्त्यावर आहे. तर बघू शकता तुम्ही आमच्या रस्त्याचं पण काम चालू आहे मित्रांनो. तर हे बघा आणि म्हणजे तुम्हाला आता माहितीच असेल. आणि हा तुम्हाला सांगतो ना मी रस्ता, हा आधी रस्ता म्हणजे एकदम बेकार होता. म्हणजे एकदम म्हणजे चालायला पण एकदम हे वाटायचं एकदम. आणि पावसाळ्यात तर म्हणजे जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा एकदम ह्या रस्त्यावर पूर्ण पाणी साठायचं. आणि जे म्हणजे लहान पोरं आहेत, वयस्कर माणसं आहेत, त्यांना खूप म्हणजे एकदम हे व्हायचं. त्यांना या रस्त्यावर यायला जायला खूप त्रास व्हायचा. कारण की तुम्हाला सांगतो पावसाळ्यात आहे ना, पावसाळ्यात ढोपराभर पाणी साठतं इथे. फुल एकदम ढोपराभर पाणी साठतं. त्यामुळे मग लहान पोरांना जसं शाळेत जायचं असेल, वयस्कर माणसांना कुठे कामानिमित्त लोहारमाला वगैरे असे पोलादपूरला जायचं असेल तर मग इथे खूप हे होतं, एकदम त्रास होतो. तर मित्रांनो ह्याच कामाला आता हेच काम काढलं आहे. म्हणजे आता इथे गटार म्हणजे इथे जे पाणी साठतं ना, तर तिथे असे नाले आणले तसे मोठे मोठे. तर गटारात भरले ते. आणि हे बघा मित्रांनो आता इथून सगळं पाणी जातं. तर इथून पाणी साठतं. तर मग आता इथे का टाकले ते मोठे असे सिमेंटचे नाले टाकलेत. तर कारण की आता तिथून जिथं पाणी येईल तर इथून असं डायरेक्ट आमच्या म्हणजे नदीमध्ये एरियामध्ये जाईल तो डायरेक्ट पाणी. मग त्यामुळे काही पाणी साठणार नाही. तर हे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो. हे बघा तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो इकडनं असं पाणी येईल तिकडून, म्हणजे इथे पाणी साठतो इथे. तर मित्रांनो आता इथे पाणी येईल आणि इथून हे टाकले ना जे सिमेंटचं, तर त्यातून असं पाणी जाईल आणि इकडनं अशी मोठी लाईनच टाकली ती. मग त्यामुळे ते असं पाणी डायरेक्ट इरत जाईल नदीमध्ये. तर मित्रांनो ह्याच कामासाठी आम्ही आलो आहे गावाला. तर आता मित्रांनो मी घरी चाललो आणि मित्रांनो खूप ऊन पण आहे. तुम्हाला काय सांगू आता, खूप ऊन आणि एकदम चेहरा का तुम्हाला नीट दिसत पण नसेल कारण की ऊन पण भरपूर आहे. तर चल मित्रांनो हे बघा आता चाललो आहे आम्ही. तर तुम्हाला डायरेक्ट आता मी घरी भेटतो. मित्रांनो आता मी फायनली आता घरात पोचलो. तर पटापट मी आलो कारण की खूप ऊन पण आहे आणि असं चक्कर जाग होता. तर म्हणून आता मी पंख्याखाली आलो आणि खूप गरम पण होतं. तर मित्रांनो तुम्हाला एक दाखवतो. हे बघा आंबापोळी. तर आमच्या इथं आंबापोळी म्हणतात, तुमच्या इथं काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा मित्रांनो आता आजीने आंबापोळी करून ठेवले. ते काय माहिती कोणासाठी ते बघा मित्रांनो. हे बघा आणि आंबापोळी तर माझी खूप फेवरेट आहे. तुम्हाला सांगतो मला जरी किती दिले ना तुम्ही खायला तरी मी खाईल. मी नाही म्हणणार. तर आता मित्रांनो बघा किती खूप ऊन आहे. तर हे बघा मित्रांनो काल पप्पा आलेले. तर काल तर मित्रांनो हे बघा काल पप्पा आलेले तर त्यांनी पेंट मारला आहे शिडीला. तर हे बघा आणि आता मी सांगतो तुम्हाला जवळजवळ आता हे बघा तुम्हाला सांगतो 11:26 झाले म्हणजे 11:30 वाजत आली. तर पाठी बघा म्हणून दाखवतो काम. हे बघा तर मित्रांनो पाठी एवढं का केलं आहे कारण की आता पावसाळ्यात म्हणजे त्या साईडला जे पत्रे लावले तर त्या साईडला खूप पाणी येतं. आणि तिथं मित्रांनो तुम्हाला सांगतो ना ते आम्ही आजी सारवलं. कारण की जेव्हा आता पाऊस पडायला लागला ना तर खूप पाणी येतं आणि तिथे पाणी येतं मग सारखं तिथे कंटिन्यू पाणी पडतं. आता पाऊस आला की म्हणजे ते खड्डे होतात वगैरे सगळं होतं. म्हणून आत्ताच मग आजीने सारवून ठेवलं आहे. आणि आता आम्ही तिथे पत्रे वगैरे सगळं लावलेलं आहे. आणि आता पत्रे सगळं तिथं लावलं आहे. तर त्यामुळे आता काय पाणी यायची एवढी पाऊस पडला पाणी यायची काही शक्यता नाही आहे. तर मित्रांनो आता पप्पा जरा बाहेर गेले. तर मग ते आले की मग आपण लगेच परत आपण निघूया घरी.
आता तुम्हाला तर दाखवलं रस्त्याचं काम कसं चालू आहे. रस्त्याचं काम चालूच आहे. आता नाले वगैरे टाकले आणि त्यातनं जो पाणी येणार आहे तो पाणी डायरेक्ट तो पाणी डायरेक्ट इऱ्यात जाईल आणि इऱ्यातनं म्हणजे तिथे आत्ता तरी पाऊस पडायला लागल्यानंतर तरी तुम्हाला सांगतो पाणी तिथे साठणार नाही. आणि नंतर चला आता सामान घेऊ. तर चला. काय करतेस? हां हां कपडे दूध हां काल कुठे राखणीला ना राखलेला नव्हतं आलो मी झोपलो. तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो हे बघा. आता आम्ही तुम्हाला सांगतोय ना जेव्हा आम्ही घर बनवला तेव्हा आम्ही पूजा ठेवलेली घराची तेव्हा हा कलर मारला आहे. तर अजून आहे फक्त खालून हे आपल्या त्यांचे कपचे निघाले आहेत कलरचे. बाकी ठीक आहे पण आत्ता आम्हाला परत मारायचा आहे कलर. आत्ता तुम्हाला हे बघा कलर वगैरे आणलं आणि आत्ता हे बघा शिड्यानं मारला फक्त. पप्पा आलेले एकट्यानेच मारला फक्त ब्लॅक कलर. त्या शिड्यानं फक्त ब्लॅक कलर मारला आता पप्पाने एकट्यानेच. आणि हे बघा मित्रांनो आता हे वरचे जे खांबे आहेत ना ते 2 त्यांना मारायचं आहे आणि अख्ख्या फक्त घराला मारायचं आहे. म्हणजे आत्ता हा हॉल आणि हा किचनला वगैरे फक्त किचनला इथेच मारायचं आहे. बाकी झालं कारण की आता गणपती येतात त्यामुळे गणपतीत म्हणजे असं दिसलं पाहिजे की चांगलं. तर त्यामुळे आता आम्ही कलर मारणार आहे. आणि तो बघा मित्रांनो हा दुसरा ब्लॉगर आहे. हा आमच्या ह्याच्यातला दुसरा ब्लॉगर. तर मित्रांनो चला आता तुम्हाला दाखवतो. पूर्ण अशी काढायची ना. तर मित्रांनो मग आज म्हणजे दुसऱ्या दिवशी ब्लॉग चालू करतो आहे कारण आम्ही काल महाडला गेलेलो. तर महाडला पण खूप पाऊस पडला त्यामुळे फोन भिजला आणि आम्ही पण भिजलेलो खूप. त्यामुळे मला काय व्हिडिओ काढता नाही आली आणि मग आम्ही लेट आलो काल. म्हणजे तुम्हाला सांगतो तरी 7:30 8 वाजता आलो आणि तेव्हा फोनला पण चार्जिंग नव्हती. पण मी प्रयत्न केला पण काय झालं नाही. चार्जिंग पण नाही झाली आणि काल लाईट पण गेलेली कारण की काल पाऊस पडला त्यामुळे लाईट पण गेली मित्रांनो. मग लाईट गेली त्यामुळे मग फोन पण चार्जिंग नव्हती आणि मग व्हिडिओ पण काढायला भेटली नाही. तर म्हणून आज दुसऱ्या दिवशी ब्लॉग चालू करतो. तर हा पण ब्लॉग आपण कंटिन्यू करू. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो आत्ता आणले हे काय मम्मी कोळंबी आणि हे आपलं बांगडा आहे. तर आज दुपारसाठी ना. तर आज दुपारसाठी. आज वार कुठला आहे? आज वार रविवार आहे मित्रांनो. म्हणून आज मच्छी आणले घरी. तर झाली सोडून. तर मित्रांनो हे बघा आता काल थोडासा आमच्याकडे पाऊस लागला. तुम्हाला दाखवतो आता. हे बघा मित्रांनो बघा आज एकदम ऊन पडलाय. काल थोडासा पाऊस पडून गेला म्हणजे एकदम म्हणजे असं 1-अर्धा तास पडून गेला. म्हणजे महाडला आणि त्या बिरवाडीत पण महाडला पण पडला काल. हे बघा मित्रांनो आम्ही कालच होतो महाडला तर तिकडे पूर्ण भिजून आलो. हे बघा तर
हे बघा मित्रांनो, डार्लिंग भाई होणे मित्रांनो, आता हे बघा मच्छीला मसाला लावलाय, हे बघा. आणि आता इथे हे काय टाकलंयस? रस्सा घातलाय बोंबिळीचा, कोळंबी. आणि हे काय? ही मच्छी फ्राय करायची आहे, ते बघा. आणि मित्रांनो, आता हे रेडी झालं की तुम्हाला परत दाखवतोच मी. हे बघा, तो बघा. तर मित्रांनो, हे बघा अजून ऊनच पडलंय, काय पावसाचं काय नावच येत नाही. मच्छी घेऊन जा खाली, जरा सुकी आहे ती, जा आणि ते जरा सुकट टाक तिकडे खाली, जरा उभा राहणार नाही, लय ऊन आहे खाली, उभा राहणार. त्या टेरेस वरती बघ, ऊन आला असेल तर तिकडे वरती ठेव ना, अर्धा तास तरी जरा सुकायला पाहिजे होती. नंतर सुकवतो. खाली जर नेऊन तर ठेव ना याच्यावर, मग मी जाऊन घेऊन येते. आता जेवण झालं की मी जेवणार आहे. बंद केलंस? तर हे बघा मित्रांनो, अजून आमची झाडं इथंच आहेत, कारण की अजून काय तिकडे काय ग्रिल लागली नाही आहे, तर म्हणून आमची झाडं अजून इथंच आहेत. ग्रिल लागली की मग झाडं तिकडे म्हणजे ग्रिलमध्ये ठेवू आम्ही. आणि हे बघा, ही बाकीची झाडं इकडे आहेत, कोरपड आणि एक ह्याचं झाड आहे. अर्धे कोरपड गावाला दिले, तिकडे लावलं आहे. आणि इकडे अर्धा आहे आणि तिथं एक आहे. तर मित्रांनो, हे बघा, आता आम्ही इथं ठेवलं आहे, कारण की इथं आधीपासून ग्रिल होती किचनच्या खिडकीला, तर आम्ही अर्धी झाडं इथं ठेवले आणि अर्धी आम्हाला बेडरूममध्ये ठेवायची, म्हणजे बेडरूममध्ये ग्रिल लागली की बेडरूममध्ये ठेवू आम्ही. तर मग ही झाडं तिकडे जातील. आता काय माहिती कधी लावतात, मग लावली की हां मालक लावतील तेव्हा. मित्रांनो, हे बघा भरमसाठ ऊन पडले आणि आजची जूनची 21 तारीख आहे, 21-22, तरी अजून पाऊस नाही आहे, फक्त काल पडून गेला. आणि गेल्या वर्षी जून 24 तारखेला किती पाऊस पडत होता, आणि ह्या वर्षी बघा अधिक महिने, या वर्षी अधिक महिना होता मग पाऊस येते. हां का? हां मित्रांनो, आता इथं मम्मीने बघा सुकट दिले टाकायला, तर मी आलो आहे खाली आता. तर आता इथं मला अर्धा एक तास तरी लक्ष ठेवायला लागेल, कारण की इकडे कुत्री अशी वगैरे येतात, तर त्यामुळे मला लक्ष ठेवायला लागणार आहे. तर आता मी इथं सावलीत थांबलो आहे बघा, बिल्डिंग खाली इथं सावलीत. तर आता तिथं सुकट ठेवले, आता मला इथं अर्धा एक तास तरी थांबावं लागेल मित्रांनो. अर्धा एक तास तर मला इथं थांबावं लागेल. मित्रांनो, इथं खूप ऊन पण आहे आणि एकदम गरम पण होते खाली, तर म्हणून आता तसं थांबावं लागणार. तर हे बघा, आणि आता इथं थांबावं लागणार आहे मला एक तास तरी, मग म्हणजे मी घरी जाईन आणि मग जेवू. झाली चहा पिऊन? काय चहावर काय सांगतो काय लवकर? तर मित्रांनो, आत्ता संध्याकाळचे 5:58 वाजले, म्हणजे 5:58. तर हे बघा मित्रांनो, आत्ता मम्मीने चहासोबत घावणे केले. आपल्या घावणे बोलतोय, मालफवे.
तर जरा मिस्टेक होते बोलायला. माल फवे केलेत. तर मित्रांनो हे बघा मी तुम्हाला बनत होतो दुपारपासून की पाऊस नाही पडत पण आता फायनली पाऊस पडतोय. हे बघा बाहेर मला दाखवतो मी. हे बघा मित्रांनो आत्ता जस्ट पाऊस चालू झालाय पडायला. बघा मित्रांनो मित्रांनो लाईट पण गेले पूर्ण काळोख झाले. बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी. आम्हाला बघा की पाऊस पडतोय आणि एकदम गारगार पण वाटतंय. कारण की हवा पण मगाशी म्हणजे मला असं वाटत होतं मगाशी पाऊस पडेल. कारण की 4-4:30 वाजल्यापासून एकदम गरजतच होतं. तर बोललो आता पाऊस पडणारच वाटतंय.